गुड मॉर्निंग, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑलरेडी रात्री लागलेली आहे. मी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकली होती, तुम्ही बघितलीच असेल. बट विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की सर डायरेक्ट सेकंड इयरची जी मेरिट लिस्ट आहे याच्यामध्ये नेमकं चेक काय करायचं, कशी चेक करायची. या ठिकाणी तर 3 मेरिट लिस्ट दिसत आहे. ओके, तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे तुमचं इंटरफेस आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकवरती क्लिक केलं की अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला माहिती आहे CET सेलच्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. तर पहिली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ही आहे फॉर डिप्लोमा व्होकेशनल. जे डिप्लोमा व्होकेशनल कोर्स असतो त्यांची मेरिट लिस्ट आहे. ओके, आता हा जो असतो तो मेरिट नंबर दिसतो तुम्हाला SLGMN म्हणजे काय, स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर. हा मेरिट नंबर असतो तुमचा. ठीक आहे. आता व्होकेशनल कोर्समध्ये जे विद्यार्थी रजिस्टर केलेलं होतं त्यांची संख्या बघा टोटल किती आहे. तर फक्त 19 मुलांनी काय केलेलं आहे, रजिस्टर्ड केलेलं आहे डिप्लोमा व्होकेशनल कोर्सच्या बेसिसवरती. ओके, दुसरी जर लिस्ट बघायला गेलो आपण तर ती आहे जे विद्यार्थी BSc झाल्यानंतर ॲडमिशन घेतात. ओके, तर BSc वरनं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला दिसेल 165 आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, आता तुम्हाला मेरिट नंबर बघा बघायचा कसा, इथे दिलेलं असतं. SL म्हणजे स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर. त्यानंतर CGMN म्हणजे काय, कॅटेगरी जनरल मेरिट नंबर असतो. आणि EWSचा इकॉनॉमिकल विकर सेक्शन, हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, आता इथं बघा या ठिकाणी हा तर आपला कोणता आहे, स्टेट लेवलचा मेरिट नंबर आहे. या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे. आता इथे जी आहे CGMN म्हणजे कॅटेगरीचा जनरल मेरिट नंबर. आता इथं बघा OBC कॅटेगरीचा 1 नंबर आहे. ठीक आहे. तुषार प्रगती मुलगी आहे. ठीक आहे, तर या मुलीला BSc मध्ये किती आहेत, हे तुवर प्रगती आहे, सॉरी. BSc मध्ये 89% मार्क्स आहेत. ओके, तिथं OBC मधनं तिचा पहिला रँक आहे. आता इथे परत म्हणाल की तुम्ही 1 कसं काय आला, तर SBC कॅटेगरीमधनं याचा पहिला नंबर आहे. SCBC मधनं याचा पहिला नंबर आहे. ओके, SC मधनं पहिला नंबर. हे जे आहेत हे कॅटेगरी वाईज जनरल मेरिट नंबर आहेत. आता या ठिकाणी EWSचा जो आहे तर याचा मेरिट नंबर नसतो आपल्याला. एकतर EWS येस और नो या ठिकाणी असतं. ओके, तर हे झालं BScच्या स्टुडंटची. आता तुम्ही म्हणाल की सर आमचे डिप्लोमा जे जनरल झालेले आहे, टेक्निकल डिप्लोमा झालेले आहे त्यांचं सांगा. तर 3 नंबरची जी लिंक दिसते तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती डाउनलोड करून घ्या तुम्ही त्या ठिकाणी. डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी खूप साऱ्या लिंक्स जे आहेत म्हणजे ॲब्रिव्हिएशन्स आहेत त्याला म्हणू आपण. ठीक आहे, हे जे आहेत ते मायनॉरिटी आहे बघा. RMC म्हणजे काय तर रिजनल मायनॉरिटी. आणि कोणती मायनॉरिटी, ख्रिश्चन. RMG म्हणजे काय तर जैन. M म्हणजे मुस्लिम, R म्हणजे रोमन, नंतर B म्हणजे बुद्धिस्ट, S म्हणजे शीख, P पारसी. हे याचे ॲब्रिव्हिएशन्स आहेत. ओके, 2 टाईपच्या मायनॉरिटीज असतात की या ठिकाणी कोणती आपली रिलिजियस मायनॉरिटी, रिलिजनवरनं. दुसरी असते लँग्विस्टिक मायनॉरिटी. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी SLGMN या ठिकाणी काय आहे तर स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर आहे तो. SG जो आहे तो सब ग्रुप जनरल मेरिट नंबर आहे. MG म्हणजे मेन ग्रुप. PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी. GM जनरल मेरिट नंबर. EWS माहितीच आहे. MGGMN म्हणजे काय, मेन ग्रुप जनरल मेरिट नंबर. आणि डिफेन्स आहे DEF. ओके, चला फर्स्ट बघूया आपण. हां, आता सगळ्यात अगोदर बघा, आता हे जे आहे हे डिप्लोमाचे सर्व मुलं याच्यामध्ये इन्क्लूड आहेत असं याचा अर्थ होत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे आणि जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेणार आहेत फक्त त्यांचीच लिस्ट आहे, है ना. असं म्हणायचं नाही की हेच डिप्लोमा पासआउट झालेली पूर्ण टोटल लिस्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा कंप्लीट करून याला रजिस्ट्रेशन केलेलं आहे डायरेक्ट सेकंड इयरला त्या विद्यार्थ्याची ही लिस्ट आहे. ओके, तर फर्स्ट नंबर जो आहे ती सिद्धी पवार नावाची मुलगी आहे. 99.80% आहे डिप्लोमाला. ओके, आता या ठिकाणीचा स्टेट लेवल जो मेरिट नंबर आहे तो 1 नंबर आहे. ओके, कॅटेगरी वाईज जर बघायला गेलो आपण तर ही विद्यार्थिनी काय आहे, ओपन कॅटेगरीची आहे. त्यामुळे हिला कॅटेगरीचा मेरिट नंबर येणार नाही. ओके,
सेकंड नंबर बघा आपण पल्लवी बोराडे आहे. हिला 99.79% आहेत आणि तिची कॅटेगरी ओबीसी आहे, म्हणून तिचा कॅटेगरी वाईज जनरल मेरिट नंबर जो आहे तो 1 आलेला आहे ना. त्यानंतर बघा एसबीसी आहे, सेम एसबीसीचा 1. अशा कॅटेगरी वाईज तुम्हाला जर मेरिट नंबर बघायचा असेल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तुमच्या लॉग मध्ये आणखी मेरिट नंबरची वगैरे ऑप्शन काही आलेलं नाही आहे. तुम्हाला या PDF वरूनच मेन्शन करावं लागेल. ओके. आता या ठिकाणी बघा इथे देवकर पंकज या स्टुडंटच्या समोर SCBC लिहिलेलं आहे, त्याच्यासमोर डॉलर लिहिलेला आहे. ओके. आता हा डॉलर काय इंडिकेट करतो तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली आहे, व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलेअर असेल त्याची, सॉरी, डॉलर जो आहे तो डॉलर सिम्बॉल इंडिकेट करतो, तर व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केलेली आहे. ज्या विद्यार्थ्याच्या समोर हॅश जर असेल तर त्याने अपलोड केलेली आहे NCLची रिसिप्ट, आणि @ जर सिम्बॉल असेल तर अशा विद्यार्थ्याचं EWSचं सर्टिफिकेट जो आहे त्याची रिसिप्ट अपलोड केलेली आहे, असा मिनिंग होतो. जसं की आता या ठिकाणी चेक करून घेऊया आपण. आता या ठिकाणी बघू आपण. ओबीसी हॅश, जसं की हॅश सांगितलं मी काय, तुमच्या व्हॅलिडिटीसाठी, नॉन क्रिमिलेअरसाठी आहे ना. डॉलर जो आहे तो व्हॅलिडिटीसाठी, आणि @ जे आहे हे आपल्या EWSसाठी. या ठिकाणी EWSची रिसिप्ट अपलोड केलेली आहे, ओरिजिनल अपलोड करायची आहे. हॅश म्हणजे नॉन क्रिमिलेअर. आता या ठिकाणी बघा डॉलर प्लस हॅश दोन्ही पण आहे, म्हणजे काय, तर यानं नॉन क्रिमिलेअर आणि व्हॅलिडिटी दोन्हीची पण रिसिप्ट अपलोड केलेली आहे. ओके. हां, तर ज्या विद्यार्थ्यांच्या समोर असं @ ह्याचा सिम्बॉल असेल, अशा विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव त्या कॅटेगरीमधनं आलेलं आहे. बट या विद्यार्थ्यांना त्यांची व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलेअर किंवा EWS सर्टिफिकेट जे आहे हे 4 कॅप राऊंड होणार आहे. 4 कॅप राऊंडच्या संपायच्या अगोदर तुम्हाला काय करायचे आहे, सबमिट करायचे आहे. अदरवाईज जर तुम्ही सबमिट नाही केलं तर तुमचं काय होणार आहे, ॲडमिशन डायरेक्टली कॅन्सल होणार आहे, ओपनमध्ये कन्वर्ट होणार नाही. ठीक आहे. हां, हे झालं. आता बघा असे काही विद्यार्थी असतील की त्यांच्याकडे रिसिप्ट पण मिळाली नव्हती आणि आता सर्टिफिकेट वगैरे आलं असेल, त्यांना जर त्यांची कॅटेगरी चेंज करायची असेल तर फायनल मेरिट लिस्टमध्ये त्यांचं जर ओपनमधलं नाव याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये जर करायचं असेल तर अशा विद्यार्थी काय करू शकतात, तर तुम्हाला आता उद्यापासून ग्रेव्हियन्स पिरियड, म्हणजे आजपासूनच ग्रेव्हियन्स पिरियड सुरू होत आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो एडिट करू शकता. ठीक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची फोटोकॉपीमध्ये मार्क्स वगैरे वाढलेले आहेत किंवा त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल आज. तेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कंप्लीट करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या, त्याच्यावरती तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड अपडेट्स मिळत राहतील. ओके. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.